गोंदिया वन विभागांतर्गत चिचगड वन परिक्षेत्रातील मलकाझरी नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक 802 राखीव वनामध्ये गस्तीदरम्यान क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना शुक्रवारी वाघाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला। वाघाच्या मृत्यूचं ठिकाण गावापासून दुर्गम क्षेत्रात डोंगराळ भागात आहे। वाघाच्या मानेवर व चेहऱ्यावर दुसऱ्या वाघाचे सुळे दाताचे निशाण होते, त्यामुळे आपसातील झुंजीत हा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। या प्रकरणी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडून निर्गमित केलेल्या नियमावलीनुसार वाघाचं शवविच्छेदन व पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात आली। त्यासाठी गोंदिया वन विभागाचे उपवन संरक्षक यांच्या स्तरावर समिती गठीत करण्यात आली। घटनेची माहिती मिळताच उपवन संरक्षकांसह प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी, पशुधन विकास अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी तसेच मुख्य वन्यजीव रक्षकांचे प्रतिनिधी म्हणून सावंत बाहेकर, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे प्रतिनिधी म्हणून रुपेश निंबाळते घटनास्थळी पोहोचले। वाघाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता। मृत्यूचं ठिकाण गावाजवळ जंगलात 7 ते 8 किलोमीटर अंतरावर मलकाझरी बिटातील कक्ष क्रमांक 802 राखीव वन क्षेत्रात आहे। वाघाचा मृत्यू हा अंदाजे 4 ते 5 दिवसापूर्वी झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे। वाघाचे शरीर कुजलेल्या अवस्थेत होते, तर वाघाच्या मानेवर व चेहऱ्यावर दुसऱ्या वाघाचे सुळे दातांचे निशाण असल्याचं दिसून आलंय।